आजच्या दिवसातील एक महत्त्वाचा सामना तुमच्या आमच्या सर्वांच्या भेटीला आलेला आहे. सलामी जोडी मैदानावरती पाठवा. तर वेळ आहे तुर्तास मायक्रोफोनवरती थोडासा बदल करण्याची. आवाज महाराष्ट्राचा अनिलजी बेलवटे सर, आपण यायचं मायक्रोफोनवरती. आपलं सहर्ष स्वागत आहे. पाणी का? यस, मैदानावरती पाणी घेऊन जावा. आयोजक कमिटी मैदानावरती पाणी पोहोचवा. विशेषतः मी कौतुक करेल दिनेशजी पुजारी आणि त्यांचे सर्व सहकारी, त्यांची संपूर्ण टीम. ज्या प्रकारचं काम दिवसभरामध्ये इंगळे सरांचं देखील मी विशेष कौतुक करेल. टेनिस बॉल क्रिकेटसाठी लाभलेलं वरदान आहेत हे दोन्ही पंच, त्यांचा संपूर्ण स्टाफ. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं अनेकशा मॅचेसमध्ये धनंजय सरांना देखील कामकाज करत असताना म्हणजे महाराष्ट्रातील नामांकित पंच म्हणजे स्पर्धेचा दर्जा उंचवणारा हा संपूर्ण स्क्वॉड या स्पर्धेमध्ये दाखल होतो. सर्व पंचांचं, पीटीसी लाईव्हचं विशेष मी कौतुक करेल. आमच्या ऑर्गनायझर कमिटीचं विशेष मी कौतुक करेल. एक चांगली संकल्पना आणि लक्ष वेधून घेणारे मैदानावरती आयोजक कमिटी पाणी पोहोचवणं गरजेचं आहे. एक महत्वाची मॅच तुमच्या आमच्या सर्वांच्या भेटीला, जिथे दोन मातबर प्रतिस्पर्धी एकमेकांच्या विरोधात लढताना पाहायला मिळत आहेत. बाबाला केव्हा अडवलं होतं माहिती आहे? महाभारतामध्ये अडवलं होतं माहिती आहे? आठवा कोणता प्रसंग असेल तो. सूर्य डुबतीला जायच्या अगोदर वध झाला पाहिजे. आणि मग कृष्ण की तो कृष्णच होता. कृष्णाची लीला फार आहे. अक्षरशः सूर्य सुद्धा अडवला होता. चला, दुःशासनाची ती गोष्ट आहे. फुलं में गुलाब नशे में शराब धातू में सोना रामाय में राम. अरे ता म्हणजे क्रिकेटची पंढरी ज्याच्या आवाजाने दुनिया नाचती सारी. क्रिकेट का सिलसिला रहेगा जारी. क्रिकेट की कहानी अनिल बेलवटे की जुबानी. पा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सचिन इस्माईल. वैभव जाधव ऑन द स्ट्राइक. संघाचा संघ नायक आहे पहिलवान गणेश दादा चव्हाण. 11 थेऊर विरुद्ध सामना इथे आपण पाहतोय. सचिन दादा तुपे 11. वैभव जाधव पाठीमागील सामन्यामध्ये स्पर्धेमध्ये सुंदर कामगिरी करणारा खेळाडू आहे. क्षेत्ररक्षण ते करवतोय. वैभव जाधवचं खालतं खोललं जाणार आहे. पैलवान गणेश दादा चव्हाण फायटर्स थेऊर संघ आकार देणारे डीजे
VIP स्पोर्ट्स आनंद चव्हाण अँड कंपनी आपण आनंद सर सुद्धा या मैदानावरती आपल्याला खेळताना पाहायला भेटत असतात. Vaibhav Jadhav is blinded Patka on the ground shot, hot super fielding and 1 run. 5 runs. Super batting, super fielding and the 1 run. No loss of 5 runs. Yes. बक्षिसांची खैरात असणारी ही स्पर्धा आहे. टाळ्या वाजवल्या जातात. चांगल्या कामासाठी टाळ्या असतात. टाळ्या वाजवा, परंतु आमचे पैलवान विशाल शेट यांना माझी विनंती असेल. आणि झेल सोडला. अरे तूने कैच किसका छोड़ा है खेल में रख. अतुल्य का कैच छोड़ा है तूने. पाकिस्तान भारताचा सामना चालू होता. वसीम अकरम बहुत चिल्लाया था, खेल में रख तूने कैच किसका छोड़ा है. तभी सचिन तेंदुलकर का कैच छोड़ा था. कैचेस इन द मॅचेस. वैभव शेट यांनी 3 षटकार मारले तर 500 रुपये. आणि आता मी फक्त त्यांनी तिकून खुणावले आणि संघ मालक गणेशदादा चव्हाण यांनी माझ्यासाठी 100 रुपयाची नोट आणलेली. धन्यवाद. फक्त खुणावले. हो वैभव धन्यवाद. मला बोलायचंच होतं पण परंतु गणेशदादा तुमच्यासाठी नव्हतं बोलायचं. हे विशाल दादांसाठी बोलायचं होतं परंतु तुम्ही दिलं. ठीक आहे, विशाल दादा सुद्धा हात घालतील खिशामध्ये. साज बाज ताज सरताज वैभव जाधव येते मात्र अक्षरशः फेल ठरतोय. आपण पाहिला हा परिसर म्हणजे माझं माहेर घर आहे. 7 धावा आहे. कारण थेऊर मधला पहिला समालोचक कोण हे तुम्हालाच माहित आहे. कोलवडी गावचा पहिला समालोचक, ह्या भागातील पहिला समालोचक तुम्हाला सांगायचं गेलं हडपसर. पुण्यामध्ये मला खऱ्या अर्थानं प्रतीकदादा घुले दादांनी मला आणलं पहिल्यांदी. मित्रांनो, खाल्लेल्या अन्नाला कधी जागा, लक्षात ठेवा. दादांचे फार उपकार आहे माझ्यावरती. ज्यावेळी हां येथे लेट परंतु थेट आगमन होत आहे. जे आलेत खुशी खुशी त्यांचं नाव आहे ऋषी. निनाव सर आपण आलात, तुमचं सरसे स्वागत. आता एका मित्राचा सामना आहे म्हणलं दुसरा मित्र हजर राहीनच ना, येतील मात्र शंका नाहीये. मैत्री असावी जीवाभावाची. आता गणेशदादांची मॅच ऋषी सर का नाही हजर होणार. हजर आहे. तुमचंही सरसे स्वागत. सेवंडन ओ लूज पद्धतीचा चेंडू आहे आणि येते मात्र येते फर्स्ट विकेट डीजे.
वैभवचं काय असतं तुम्हाला माहिती आहे का? वैभव एक दोन सामने फ्लॉप जातो पण नंतर मात्र वादळ येत असतं. पा याच्यासाठीच केला होता तास. आजचा दिवस गोड व्हावा आणि हा असेल डीजे चौकार. थँक्यू डीजे. पाटणचा आपण पाटण 4 12 12 12 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला खेळाडू आपण पाहिलं. वैभव आता काय करतोय? मी हे जे वाक्य बोललो होतं ते वैभवसाठीच बोललो होतो, कारण खेळत नाही म्हणलं तर थोडं चुटकला हा ना. अतिशय सुंदर खेळ करतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण आहे आमचे मेहबूबाई. आपण पाहिलं मेहबूबाईंची थोडी पळापळ होती, धावपळ होती आहे. सचिन तात्या तुप 11 आणि ते आपण पाहिलं गेलेले पंच काय निर्णय घेतात आता खात्री करणार आणि मग निर्णय घेणार. पाहूया काय निर्णय असेल येते. आणि खऱ्या अर्थाने वाईट चेंडू घोषित केले गेले. 13 धावा आहे. अतिशय सुंदर वातावरण आहे. आपण पाहिलंय पहिला दिवस आहे, 4 दिवस स्पर्धा आहे. आज दिवसभर आपण पाहिलं सुंदर असं वातावरण. आमचे दोन्ही समालोचक आपण पाहिलं. हॅलो, मी असेल, विजय सर असेल, तुम्ही एक चांगली सेवा करण्याची संधी दिली, मी तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देईल. त्यानंतर आपण पुरंदर PTC लाईव्हच्या माध्यमातून आमचे चारही ऑपरेटर अतिशय सुंदर कामगिरी करतात. आणि आमचे तीन अंपायर 13 धावात 2 षटकांचा खेळ संपलाय. आमचे तीन अंपायर आपण पाहिलं अतिशय अप्रतिम कामगिरी, त्यांना मी शुभकामना देतो. आणि पहा मित्रांनो, असंच प्रेम लक्षात ठेवा, असंच प्रेम अखंडपणे राहू द्या ही विनंती असेल. चला चेंडू फेक आहे बाळा, तो चेंडू फेक. चेंडू इकडे द्या, तो चेंडू इकडे द्या. 13 14 12 चेंडू 14 धावा, 3 षटकांचा खेळ बाकी. सबसे कडा बिग 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 डीजेचा षटका. नंतर 20 धावा पहिल्या चेंडूवरती अतिशय सुंदर फटका इथे वैभवचा पाहायला भेटला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये हलकसं अपील इथे केलं गेलेलं आहे. नकार मात्र दिला जातोय. 20 धावा इथे मात्र पूर्ण आहे. वैभव आपण पहिल्या चेंडूवरती जरी षटकार आला, परंतु त्यानंतर अतिशय सुंदर गोलंदाजी इथे आपल्याला खऱ्या अर्थाने इस्माईल सय्यद हॉट सुपर बॉलिंग राऊंड द विकेट मारा इथे पाहायला भेटतो. डीप स्क्वेअर लेगमध्ये पाहिलं संदीप धुमाळ साहेब यांना मात्र उभं केलं गेलेलं आहे. आणि आता मात्र पंचांचे हात फुलले आणि ते वाईट चेंडू 21 रन लॉस ऑफ 1 विकेट. आमचे तुषार साळुंके यांचं आगमन होतंय, त्यांचंही सरशी असं स्वागत. हो, हेलिकॉप्टर शॉट आहे. डीप लॉंग ऑफला बिलॉंग करणारा फटका आहे. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण, डबल दुरी अर्थात येथे 1 बाद 22 धावा. 4 चेंडू मात्र इथे आपल्याला जे पाहायला भेटतात. अतिशय सुंदर सामना आहे. शांत वातावरणामध्ये अशांत अशी खेळी आहे. इथे आपण पाहिलं बॅट्समन काही समजू शकत नाही, निर्धाव पद्धतीचं चेंडू खेळला गेलेला आहे. उद्या मात्र बरोबर आपले सामने 10 वाजता चालू होतील, याची नोंद घ्या. कृपया तुम्ही थोडं गणेशदादा चव्हाण 11 तिथं वायर हल्लेली, तुम्ही थोडं साईडला, लाईव्हची वायर हल्लेली आहे. लांब आहे बोलतात.
22 धावा, शेवटचा चेंडू बाकी. तेवीस, सॉरी. फुल टॉच. धावा पळून काढायच्यात. गोडवलला चेंडू लागलाय, चेंडू हातामध्ये आला, एक धाव येते आणि येथे 24 धावा पूर्ण केल्या गेलेल्या आहे. 24 धावा पूर्ण गेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि आपण पैलवान गणेशदादा चव्हाण 11 थिवरा संघ कुठपर्यंत मजल मारतोय हे आपल्याला पाहायला भेटेल. 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये. मित्रांनो, भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये सामना चालू होता. जुना काळ आहे, T20चा सामना होता. संध्याकाळची वेळ होती, 7 वाजून गेले. भारत हारण्याच्या बेतामध्ये होता. त्यावेळी भारताचे 2 फलंदाज, एक डाव्या हाताचा इरफान पठाण आणि त्याचा बंधू इसाफ पठाण भारताच्या मदतीला धावला आणि अशक्य आव्हान शक्य केलं. अंगाचा वेध घेतला गेलेला आहे. वैभव जाधव आता पाहिलं क्या होने वाला. यस, काही गरज नाहीये. डीजे सावधरा आणि सुंदर गाणी लावा. गमावले गेलेले 25 धावा आहेत. 3.1चा खेळ येथे समाप्त झालेला आहे. स्ट्राईकला आलेला वैभव मात्र अजून शांत है. शांति से जो क्रांति होती है अपनी जंग अपने ढंग से लड़नी चाहिए. चला आवरा. सुंदर असा सामना आहे. संध्याकाळचं सत्र आहे. सूर्य बाप्पा आपण पाहिलं मावळतीला चाललेला आहे. गणेश सर, गणेश भाऊ आपण पाणी बॅटर, उजव्या हाताचे असणारे फलंदाज. रिव्हर्सिप आहे. तुझं मागणे मी मागतो आता. वरदान दे रे गणेश, वरदान दे रे बाप्पा. राहुल चव्हाण सरशाचं स्वागत. राहुल भाऊ चव्हाण आपण आलात, आपलं सरसे स्वागत. फुलटॉच ब्लॉक चेंडू होता. आपण पहा मनगटाच्या जोरावरती हा फटका आलेला आहे. 26 धावा आहे. एक चांगली धावसंख्या पाहिजे असेल तर तुम्हाला षटकार चौकार मारावे लागतील. वैभव जाधवला आता इथे चांगला खेळ करावाच लागणार आहे. पापा बोला उसको 2 डाला. चेंडू फेका. किडारे शिकतो चेंडू फेका. षटकार डीजे. तर 32 धावा आहे. ओढून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून एकदा लढ म्हणा. संकेत पारवेसर गोलंदाजी मार्कवर. हो, एक षटकार आल्यानंतर आपण पाहिलं अतिशय सुंदर चेंडू येथे पाहायला भेटला. इस्टनच्या पाठीमागे धुमाळ साहेब सज्ज आहे. खेळाची फार नितांत आवड असणारे व्यक्तिमत्व. पुन्हा एकदा वैभव जाधव इज ब्लास्ट अँड 1 रन. खूपसूरत क्षेत्ररक्षण आहे. 33 धावा आहे. 3 पॉइंट. आपण पाहिलं 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 33 धावा ज्या धावफलकावर. अंतिम षटक. चला आवरा बाप्पा. शेवटचं षटक आहे आणि कदाचित हा शेवटचा सामना असेल. अजून एक राहिला तो उद्या घेऊ, कारण दिवस असेल.
अरे आम्हाला काय म्हणणार आहे, आयोजकच माझ्या शेजारी बसलेत. सगळे आयोजक थेवर आपण पहा, आयोजक नाही मग समस्त ग्रामस्थ थेवर कशासाठी? तुम्ही या दोन मुलांना तुम्ही साथ द्यायची. वैभव जाधव इज ब्लास्ट, वन बाउन्स. एक सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहिलं इथे होत आहे. 2 धावा मात्र अवश्य खर्च केले गेले आहे. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि आपण पाहिलं 35 धावा बनवलेल्या आहे. आपण पाहिलं काहीशे षटकार चौकार पाहायला भेटतील का, येणारा काळ सांगेल. येस, वैभव जाधव इज गॉन. थर्ड विकेट इज गॉन. मालक आपण पाहिलं आदरणीय गणेश दादा चव्हाण स्वतः आता मैदानाच्या आतमध्ये असेल. चार चेंडूचा सामना बाकी आहे, 35 धावा आहे. अतिशय सुंदर अशी लढत आहे, सुंदर असं मैदान आहे, आखीव रेखीव नियोजन आहे. मित्रांनो, बोलणाऱ्यापेक्षा ऐकणारा कधी चतुर असावं लागतं, लक्षात ठेवा. चेंडू गणेश दादा चव्हाण येते बाद, गेले गेले वरती, शून्यावरती बाद. मुंबई से आया मेरा दोस्त, आणि इथे एक धाव येते, काहीशे चेंडू बाकी आहे. 4 बाद 36 धावा, 5 षटकांचा सामना. कदाचित शेवटचा चेंडू बाकी असेल. षटकार येतोय का चौकार येतोय, काय होते पाहूया. स्पीडअप घ्या प्लीज, चेंडू दिसणार नाही. वाईट, उद्या 9 वाजता सामने चालू होतील, याची नोंद घ्यायची. 9लाच पहिला चेंडू टाकला जाईल. जो संघ येणार नाही त्याला न सांगता 5 धावांची पेनल्टी दिली जाईल. आणि शेवटच्या चेंडूवरती गणेश दादांचा गणेश फटका, षटकार. चाळीस 42 धावा बनवल्या, 43 धाव्यांचं लक्ष मात्र इथे ठेवलं. आणि आपण पाहिलं हे आव्हान सचिन तात्या तुपे 11 हा संघ कशा पद्धतीने उत्तर देतोय हे आपल्याला काही क्षणामध्ये इथे पाहायला भेटेल. मित्रांनो, माणसाला नेहमी वाटतं आपण 4 चौघात गेल्या खऱ्या अर्थाने थोडं अंगाचा वास आला पाहिजे, कपड्यांचा वास, म्हणून कपड्यावरती मारली जाते अत्तर. आणि ह्या धाव्यांचं कशा पद्धतीने मिळणार तुम्हाला उत्तर हे ऐकण्यासाठी जाऊया. आवाजाची खान, आम्ही देतो मान, तुम्ही राखा सन्मान. आदरणीय विजय केदार सर, या सर असेल आपलं सरस असं स्वागत. बर 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 बर.
देहराज्याचा प्राणयुग याचा मूळ कैलासाचा ऐसा राजा, मातीसाठी प्राण सांडतो युद्ध मांडतो ऐसा राजा, जीव वाहतो जीव लावतो जीव रक्षितो ऐसा राजा. थेऊर प्रीमियर लीगच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. तर जातो आपण मॅचच्या दिशेनं, ज्या मातीमध्ये असंख्य क्रिकेटचा संघर्ष आपण पाहिला दिवसभराच्या सत्रामध्ये. तर आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना तुमच्या आमच्या सर्वांच्या भेटीला येतो, जिथे उत्कंठ आहे आणि गरज आहे 30 चेंडूंमध्ये 44 धावेंची. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण छायाचित्र टिपली जात आहेत. सूर्य मावळतेला गेला, पण तो मावळणार कुणासाठी याचं प्रत्युत्तर तुम्हा आम्हा सर्वांना येणार आहे. जातो आपण मॅचच्या दिशेनं. क्रीडा रसिकांची गर्दी आहे. सर्व क्रीडा रसिकांचं, क्रिकेट शौकीनांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. पहा, सलामीला जर आपण विचार केला तर सलामीची जोडी मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळते. सचिन तात्या तुपे 11 संघाच्या माध्यमातून संदीप धुमाळ साहेब स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि गोलंदाजच्या माध्यमातून सोमनाथ चव्हाण गोलंदाजसाठी सज्ज होतील. दोन्ही खेळाडूंचा अनुभव जर पाहिला तर प्रदीर्घ आहे. गोलंदाज तयार. पहिला बॉल रिव्हर्स आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमण. चेंडू जर पाहिला तर बॉडी लाईनचा वेध घेतो. येतोय 4. पहिल्या चेंडूवरती संदीपजी धुमाळ यांच्या बॅटमधून आलेला हा चौकार आपण पाहिला. आक्रमक सुरुवात मैदानावरती होताना पाहायला मिळते. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर होता, त्याला दिशा दिली आणि 4 धावा प्राप्त करताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतील. कशा प्रकारची कामगिरी होतीये, क्रीडा रसिकांचं लक्ष वेधून घेणारी लक्षवेधी मॅच. लक्ष आहे या मॅचला जिंकण्यासाठी 44 धावेंचं. सचिन तात्या तुपे 11 आणि त्यांना फाईट करत असताना हो पुढील चेंडूवरती प्रत्युत्तर. हे मागच्या चौकाराचं प्रत्युत्तर आपल्याला पाहायला मिळालं. संदीप धुमाळ यांना उभं करून ठेवलं आणि हा चेंडू इथे डॉट येताना पाहायला मिळतो. पुणे जिल्ह्यातील मानाची क्रीडा स्पर्धा तुमच्या आमच्या सर्वांच्या भेटीला या ठिकाणी आली आहे. आणि पहिलाच दिवस जर पाहिला तर पहिल्या दिवसामध्ये भरपूर रोमहर्षक सामने थेऊर प्रीमियर लीगच्या माध्यमातून तुम्ही आम्ही सर्वजण अनुभवतोय, पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सोमनाथ गोलंदाजी मार्गवरती सज्ज होईल. रिव्हर्सचा प्रयत्न आणखीन एकदा थोडीशी कमी गतीचा चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. या चेंडूवरती चौकाराचं प्रत्युत्तर परत एकदा देत असताना हा चेंडू सोमनाथ यांनी निर्धाव हाताळलेला आहे. आजचा हा शेवटचा सामना आहे थेऊर प्रीमियर लीग मध्ये. उद्या सकाळी आपण भेटणार आहोत आणि ठीक 8:45 वाजता टीम रिपोर्टिंग आहे आणि 9 वाजता पहिला चेंडू टाकला जाईल. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. खोलवर टप्प्याचा बॉल खांडून काढावा लागला. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत, वेगाने धावतायत. चेंडू कव्हर केला जाईल का तिथे? क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचले आणि पहा तितक्याच वेगवान 2 धावा देखील येताना पाहायला मिळाल्या. संघाची धाव संख्या 2 ने पुढे जाताना पाहायला मिळतीये. रन स्कोर बोर्डवरती जर आपण पाहिल्या तर 6 धावा धावफलकावरती आपण पाहतो. 44चा पाठलाग चालू आहे. 6 तर आतापर्यंत बनवल्या गेल्या. टीबीसी लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा या ठिकाणी कव्हर केली जाते. हो परत एकदा उलटा आणि पुन्हा एकदा रिझल्ट तोच आहे. संदीप धुमाळ यांच्या बॅटमधून शेल्ड बाउंड्री लाईनचा वेध येतोय आणखीन एक 4. सोमनाथ वर्चस्व गाजवत आहेत तर काही चेंडूवरती संदीप आक्रमण करतायत. चुरस तर दोन्ही खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. लक्ष 44चं आणि पहा या 44चा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये 2 चौकारांनिशी टीमची धाव संख्या आपण या ठिकाणी पाहतो. डबल डिजिट मध्ये 10 धावा स्कोरबोर्ड होते आहेत. उद्याच्या दिवसामध्ये एक महत्त्वाची सूचना आहे. वेळेनुसारच सामने उद्याच्या दिवसामध्ये घेतले जाणार आहेत. याची सर्व खेळाडूंनी, सर्व संघांनी, संघ मालकांनी नोंद घ्यायची आहे. तर आपण पाहतो आदर्श टेनिस बॉल क्रीडा स्पर्धा तुम्हाला सर्वांना पाहायला मिळते. थेऊर प्रीमियर लीग ही क्रीडा स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतो, अनुभवतोय. 44चं लक्ष तर आतापर्यंत सचिन तात्या तुपे 11 टीमनं 10 धावा
त्या मात्र धावफलकावरती लावलेल्या आहेत. हलक्या हाताने डिफेन्स केला हा चेंडू जर आपण पाहिला तर एक धाव देऊन जातो आणि एका धावेनिशी संघाची धावसंख्या 11 वरती जाऊन पोहोचतीये. पहिलं षटक मार्गस्थ आहे. काय होणार आहे, कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाईल. मला वाटतं पहिलं षटक मैदानावरती संपलेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 11 धावा धावफलकावरती आहेत. 5 शेवटचे 24 चेंडू आणि 33 धावेंची आवश्यकता. गोलंदाजीमध्ये थोडंसं परिवर्तन होत असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येताना पाहायला मिळत आहेत. गणेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतील. गणेश चव्हाण गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत. संदीप धुमाल स्ट्रायकिंग एंडला ज्यांना आपण पाहतो एक सिंगल घेत आत्मविश्वास दाखवला, जरूर कॉन्फिडन्स दाखवला. इकडे पाहायचं त्या आत्मविश्वासाचा किती फायदा होणार. पहिला चेंडू जर पाहिला तर इथे निर्धाव येताना पाहायला मिळाला. शेवटचे 23 चेंडू आणि 33ची आवश्यकता आहे. गोलंदाज तयार आहे. कोलबट टप्प्याचा बॉल, प्रॉपर टायमिंग नाही, बॉल हवेत, कॅच महत्वाची. क्षेत्ररक्षक बॉल खाली येताना पाहायला मिळत आहेत. पहिली विकेट जाताना पाहायला मिळते. संदीप धुमाळ साहेब डगआउटच्या दिशेने माघारी येताना पाहायला मिळत आहेत. पहिला पाहिली, पहिला फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतो. विकेटचा दबाव तर सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहत आलेलो आहोत. पाहायचं इकडे संकेत, नवीन फलंदाज संकेत पारवे, ज्याही नावाची चर्चा थेऊर प्रीमियर लीग मध्ये होताना पाहायला मिळते. गोलंदाजी असो, फलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, तीनही डिपार्टमेंटमध्ये जबरदस्त कामगिरी करणारा संकेत मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतो. 11 धावा, एक फलंदाज बाद. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना फुलटॉस बॉल अक्रॉस द बॅट, बॉलला पाठवलं सरळ बाउंड्री लाईनच्या अगदी बाहेर. हा येतोय षटकार. 6 धावा. आत्मविश्वास भरपूर महत्वाचा असतो आणि 5 संकेत परिपूर्ण खेळाडू म्हणून ज्याची ख्याती आहे. गोलंदाजी असो, फलंदाजी असो, आल्या आल्या आक्रमण जडवलं. 6 धावा प्राप्त करताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक फुलटॉस, त्याचा फायदा उचलू शकलेला नाहीये. कव्हर मध्ये ढकलला, हलक्या हातानं एक धाव येताना पाहायला मिळते. हो, थोडीशी धडपड या ठिकाणी आपण पाहिली, पण क्षेत्ररक्षण दमदार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा या चेंडूवरती 2 धावाच्या मात्र प्राप्त होत आहेत. स्कोरबोर्ड होती 19 धावा या ठिकाणी आपण पाहतो. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना 44चा पाठलाग मैदानावरती आहे. तर आतापर्यंत 19 बनवल्या गेलेल्या आहेत. फुलटॉस बॉल, परत एकदा प्रॉपर टायमिंग नाही, बॉल हवेत आणि आणखीन एक धक्का, आणखीन एक फलंदाज या ठिकाणी डगआउटच्या दिशेने माघारी आहे. विकेट, फलंदाज बाद. होईल तितकंसं काही करू शकलेलं नाहीये. संकेत लवकर बाद होताना पाहायला मिळत आहेत. आणि पहा, या मॅच मध्ये अजून बरंच काय बाकी आहे हीच सांगणारी गोलंदाजी मैदानावरती केली जाते. कमी गतीचा चेंडू होता, लोअर फुलटॉस, त्याचा फायदा उचलू शकलेले नाहीये. पुन्हा एक विकेट या ठिकाणी आपण पाहतो. कोलबट टप्प्याचा बॉल, हलक्या हाताने डिफेन्स केला. संयम ही गोष्ट महत्वाची आहे, कारण टार्गेट तितकं मोठं नाहीये आणि इथे या टार्गेटचा पाठलाग संयमाने केला जातो. षटकाची या ठिकाणी समाप्ती होताना पाहायला मिळते. 2 षटकं संपली आणि 2 षटकांच्या समाप्तीअंती 19 धावा धावफलकावरती आपण या ठिकाणी पाहतो. शेवटचे 18 चेंडू आणि 25 धावा विजयासाठी आवश्यक आहेत. टीम मीटिंग्स अलाउड नाही, विनंती आहे. टीम मीटिंग्स इज नॉट अलाउड. ऑफिशियल्स सूचना करा. आणि जास्त वेळ जर घेत असाल तर पॅनलाइज देखील करा. शेवटच्या 18 चेंडू आणि 25 धावेंची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. गोलंदाजीमध्ये थोडंसं परिवर्तन आणि गोलंदाजी मार्गवरती सज्ज होत आहेत. गोलंदाज तयार.
या बेचा बॉल हलक्यात ढकलला डीप मधून जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो एक धाव अलगत मिळवली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाने इकडे चूक केली. पहा एक एक धाव तुम्हाला क्षेत्ररक्षकांना रोखायची आहे कारण एक धाव ठरवते तुमच्या संघाचा विजय पराजय. त्यामधला अंतर असते एक धाव. एका धावेला देखील भरपूर महत्व आहे कारण ते कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 2 धावा येत आहेत तर धावफलक पुन्हा एकदा हलताना पाहायला मिळेल 21 या धावसंख्येवरती. सोमनाथ यांचा हा बॉल अकुट टप्प्याचा पूल केला जातोय. क्षेत्ररक्षक येत आहे चेंडू खाली ड्रॉप द कॅच. कॅच छूटा और गेंदबाज का दिल भी टूटा. चेंडू बाउंड्री लाईनचा वेध घेतोय. एक टप्पा घेत चेंडू सीमारेखा ओलांडतोय. येतोय 4. इस्माईल यांच्या बॅट मधून आलेला हा शानदार चौकार आपण पाहिलेला आहे. खर तर हा झेल होता तो चौकारामध्ये परिवर्तित झाला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. परत एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न होता आणि सरळ चेंडू यष्ट्यांचा वेध घेतो. फर्निचर डिस्ट्रॉय होतोय आणि पहा आणखीन एक विकेट. इस्माईल देखील शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडू आणि 10 धावेंची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. मॅच जवळ आली जरूर पण संपलेली नाहीये. जाईल कुठपर्यंत कारण क्रिकेटचा खेळ असाच आहे मित्रांनो. क्रिकेटचा खेळ कुठपर्यंत जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही जोपर्यंत शेवटची धाव निघत नाही तोपर्यंत पाहायचं काय होणार आहे स्ट्रायकिंग एंडला. या बेचा बॉल ऑफस्टमच्या बाहेर. आणखीन एक चेंडू इथे डॉट येताना पाहायला मिळतो. पंचांचा इशारा नो बॉल आहे. पहा या अवांतर धावांना इकडे आवर घालणं गरजेचं. मागच्या मॅच मध्ये तेच आपण पाहिलं. अवांतर धावांनी अक्षरशः फिल्डिंग टीम रिव्ह्यू का ओके नो बॉल साठी गाईडलाईनच्या नो बॉल साठी फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे. गाईडलाईनच्या बाहेर चेंडू आहे म्हणजे हा नो बॉल. एक अवांतर धाव येते. शेवटचे 12 चेंडू आणि 9 वरती ही मॅच येऊन ठेपली आहे. पाहायचे काय होणार आहे. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतो अक्षय पवार चे बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत.
गोलंदाज तयार. यावेळेचा बॉल फ्री हिट होता, अक्रॉस द बॅट खेळायचा होता, बॅटच्या पट्ट्यात आलेला नाहीये. म्हणजे पहा पुन्हा एक चेंडू या ठिकाणी निर्धाव आपण पाहतो. शेवटचे चेंडू 11 शिल्लक आहेत. 9 धाव्यांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. गोलंदाज तयार अरुण. अकुट टप्प्याचा बॉल बॅकफुटला जाऊन पंच केला. कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येताना पाहायला मिळत आहेत. पहा एक धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळाली. एका धावेने देखील बरंच काय घडू शकतं या मॅच मध्ये. एक धाव आली. शेवटचे 10 चेंडू आणि 8 धाव विजयासाठी आवश्यक. कुणाल स्ट्रायकिंग एंडला. अरुण गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतील. पुन्हा एक चेंडू सोडून दिला आणि हा चेंडू मला वाटतं मिडल स्टिक वर विकेट किपरच्या दिशेने येताना पाहायला मिळाला. डॉट बॉल्स. नऊ चेंडू आणि 8 धावेंची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. अरुण पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. स्ट्रायकिंग एंडला कुणाल यांना आपण पाहतो. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल हलक्यात आणि डिफेन्स केला. परत एकदा कव्हर्सला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू कव्हर करतो. एक सोडून तिकडे काहीच मिळणार नाहीये. एक सिंगल धाव आली आहे. या सिंगल पाठोपाठच संघाची धावा संख्या पुढे जाऊन पोहोचली 37 धावा. शेवटचे 8 चेंडू आणि 7 धावेंची आवश्यकता आहे. म्हणजे मॅच संपलेली नाहीये. पुलाव प्लेनचा बॉल पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट खेळला. तिथे पाहतोय आपण काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती आणि तिथे थोडीशी धडपड क्षेत्ररक्षकाची पाहायला मिळाली. एक धाव या क्षणाला बरंच काही करून जाऊ शकते या मॅच मध्ये, पण तिथे 2 धावा खर्च होताना पाहायला मिळत आहेत. 5 धावांची आवश्यकता आहे. शेवटचे 7 चेंडू आणि 5 धावा विजयासाठी बनवायच्यात. अरुण ओहो हो पुन्हा एकदा इथे पाहायचं. एक धाव सध्याच्या घडीला येते. तर आता आतमध्ये चेंडू गेलेला आहे आणि आयोजक कमिटीकडून सूचना येते अवघी एक सिंगल आहे. ओके आता 6 चेंडू आणि 4 धावेंची आवश्यकता. टीम मीटिंग्स अलाउड नाही. सातत्यानं त्याच सूचना करायला लागतात. टीम मीटिंग्स कुठल्याही संघाला अलाउड केली जाणार नाही. कुणाल स्ट्रायकिंग एंडला. शेवटचे 6 चेंडू आणि 4 धावा ज्या मात्र विजयासाठी बनवायच्यात. गोलंदाजी मध्ये थोडस परिवर्तन आणि गोलंदाजी मार्क वरती काका गोलंदाजी मार्क वरती येताना पाहायला मिळतात. इथे पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती अक्षरशः पंचांचा अवांतरचा इशारा. आता मॅचचं समीकरण जर पाहिलं थोडस विचित्र होताना पाहायला मिळतं. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 6 आणि विजयासाठी 3 धावेंची आवश्यकता आहे. गोलंदाज तयार. ओहो हो पुन्हा एक अवांतर आणि पुन्हा एक खराब चेंडू या ठिकाणी आपण मैदानावरती पाहिला. मराठीमध्ये एक छानशी म्हण आहे, आधीच कर्जबाजारी आणि त्यात उसदा शेजारी, अशी काहीशी अवस्था मैदानावरती आपण पाहतो. आणि परत एक अवांतर धाव येताना पाहायला मिळतीये. तर आवश्यकता फक्त आणि फक्त 2 धावेंची. गोलंदाजी मार्ग वरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेचा बॉल कुणाल यांच्या बॅट मधून परत एकदा आक्रमण आणि इथे कुणालच्या बॅट मधून येतोय हा विजय फटका. 4 धावा चौकार. भेटतो 9:15 वाजता. टीम रिपोर्टिंग आहे आणि परफेक्ट 9 वाजता पहिला चेंडू या ठिकाणी टाकला जाईल. अंबिका वॉरियर्स, थेऊर, चव्हाण वस्ती, सर्व आमच्या लाडकी आयोजक कमिटी, आम्ही सर्वजण ऑफिशियल स्टाफ. टीम रिपोर्टिंग 9:15 वाजता आणि 9 वाजता पहिला चेंडू टाकला जाईल. ओके
तर आजचा दिवस इथेच संपतो मित्रांनो. आजच्या दिवसामध्ये वेळ आहे आपल्या सर्वांची रजा घेण्याची. पुन्हा एकदा आपण भेटतो उद्याच्या दिवसामध्ये थेऊर प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये. तोपर्यंत शुभ संध्याकाळ. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद.